नमस्कार. आज आपण करणार आहे इथं चटपटीत आणि कुरकुरीत असे रताळ्याचे काप करणार आहे इथं. खूप छान असे होतात आणि त्यासोबत मऊ लुसलुशीत खिचडी पण करणार आहे इथं. परफेक्ट मेजरमेंटनी रेसिपीला सुरुवात करू. हे 3 रताळे घेतलेले तर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या मिडियम गॅसवरती. जास्त ओव्हर कुक करायचं नाही आहे. आणि आता पातळ असे कापून घेणार. जास्त पातळही कापायचे आणि जास्त जाडही कापायचे. जास्त मिडियमच कापायचे. जास्त पातळ जर कापले तर ते तुटण्याची शक्यता असते. आणि जाड जर कापले तसे कुरकुरीत होत नाही तर त्यामुळे असं कसे मिडियम साईजचेच कापून घेतलेले आहेत. सगळ्या कापात अशा आपण कापून घेणार आहे. एक पॅन घ्यायचा. पॅनमध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या चांगल्या कच्च्यापणा जाईपर्यंत परतून घ्यायची. हिरवी मिरची परतून झालं की त्यामध्ये ही काप टाकून घ्यायचे. आणि ह्या काप करण्यासाठी तूपच वापरायचं, तेल वापरायचं नाही आहे, कारण तुपामध्ये खूप छान असे कुरकुरीत काप तयार होतात आणि चवीला खूप छान असे लागतात. लो ते मिडियम गॅस ठेवायचा. लो ते मिडियम गॅसवरती असं पॅन हलवूनच दोन्ही बाजूकडून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. जास्त तुपही वापरायचं नाही. 1 चमचाभर तूप बास होतं त्यामध्ये. छोटा अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मोठे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट असं जाडसरच वापरायचं, म्हणजे कुरकुरीत शेंगदाण्याचं कूट खूप छान लागत आहे एखादा दाताखाली आल्यावर. त्याला पण 2 मिनटासाठी हे चांगलं परतून घ्यायचं. मग 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा. लिंबाचा रस टाकल्यावर मी चांगले एकदम मिक्स करून घ्यायचं. लिंबाचा रस टाकल्यावर चटपटीत असं काप तयार होतात. आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्ही कोथिंबीर नसेल खात, नाही टाकलं तरी चालतंय. की छान असे कुरकुरीत काप तयार झाले आणि कलर खूप छान असा आलेला आहे. आता आपण खिचडी करायला घेऊ. 1 वाटी शाबू रात्रभर भिजत घालायचा किंवा 5 ते 6 तास भिजत घालायचा. शाबू चांगला मऊ भिजलेला आहे. एक कढई घेतलेली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि छोटा चमचा जिरं, 2 हिरवी मिरची टाकलेली आहेत. तुम्ही जिरे खात नसेल, नाही टाकलं तरी चालतं. आणि मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची. चांगली मिरची परतून झाली की त्यामध्ये मीडियम साईजचा 1 बटाटा टाकायचा. उकडून घेतलेला बटाटा आहे ते टाकून घेतला की तेलामध्ये 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचा. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप वापरलं तरी चालतंय. आणि त्यामध्ये शाबू भिजत घातला तीही टाकून घ्यायचा. तुम्ही जर कच्चा बटाटा वापरत असला तर झाकून ठेवून 2 ते 3 मिनटाची वाफ काढायची, म्हणजे चांगला बटाटा मऊ होते. शाबू टाकला की 3 ते 4 मिनटासाठी सारखं हलवत राहायचं. गॅस लो ते मिडियम ठेवलेला आहे. आणि चांगला हलवून झालं की आता गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनटाची झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची. म्हणजे शाबू चांगला आपलं वाफलून निघतं. 3 ते 4 मिनटांना शाबू चांगला वाफलून झालेला आहे आणि तयार पण झालेली खिचडी. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं खिचडीमध्ये, असं बारीक टाकायचं नाही. आणि तुम्ही साखर जर तुम्हाला आवडत असते खिचडीमध्ये तर 1 छोटा चमचा साखर बी टाकायची. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं की छान अशी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी तयार झाली आणि कुरकुरीत काप त्याच्यासोबत चटपटीत असे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.